तुमची जन्मतारीख तुम्हाला माहिती आहे का? 1531. 31. हो. 1947ला जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा काय होतं इथं? किती वाघ मारलेले बघितले तुम्ही? मला 10 वाघ बघितले. होय. उस्मान भाईनं ते तोंड फाडलं होतं ते कशाचं? कोल्याचं. एवढी त्या उस्मान बाईच्या अंगात ताकद होती. उपट तुझी भल अन बाहेर बाहेर गड्या भल रे दादा. सुरुंयाचं कवा तरी जिकडे तिकडे गेले नाना काका जिकडून तिकडून पसार झाले ये स्वामी जावा जावा गेली पात भल बाहेर बाहेर गड्या भल रे दादा. पायरीवरनं पडला पण बसून नाही राहिला. नाही ऑपरेशन नाही काही नाही डॉक्टर नाही काही नाही. त्याच्या आईला पडला की उठला की चालला. गोळी खाल्ली नाही कधी तर 5 पैशाची गोळी नाही. अजून उचल हात भलरी दादा बाहेर बाहेर गड्या भल रे दादा. माग राहिला भलरी दादा बाहेर बाहेर गड्या भलरी दादा. अशी पिढी अशी माणसं आपला हृदयाचा दोस्त आहे त्याला जमीन मिळावी म्हणून म्हणणारी पिढी अशी माणसं परत मिळणार नाही. दादा ओळखलं का मला? ओळखलं. कसं आहे? असू द्या इथं तुमचं बसायचं. आपलं अनासपुरी आली त्या टायमाला मी सांगितलं ही 200 वर्षाची आहे. होय चीच होय. हो 200 वर्षाची. 200 वर्षाची. आता मलाच आता 100ला गाठी चालू आहे मी. तुमची जन्मतारीख तुम्हाला माहिती आहे का? 1531. 31. हो बरोबर बरोबर. आणि कितीपर्यंत शाळेत गेला होता तुम्ही? कितीपर्यंत शाळा शिकला होता? 7वी पास झालं ना शाळा सुरू शेती करायला कोण नाही म्हणून सोडलं. इथं आधी देवळ कसं होतं हो? लाकडाचं देवळ होतं ना तुम्ही? लाकडाचं देवळ होतं. सारवायचं होतं. फरशा पण नव्हत्या ना आधी? फरशा होत्या नाही फरशा गावातल्या लोकांनी नंतर बांधल्या. आणि इथं कबड्डी खेळायचे ना सगळे आहे का नाही? आणि इथं दुलवडीला आट्यापाट्या धुलवडीला. आणि उन्हाळ्यात सुरूच असायच्या की? हो असायची उन्हाळ्याचं सुरू असायचं. तुम्हाला 15 ऑगस्ट इथं झाल्याचं आठवतंय का? देश स्वतंत्र झाला ते आठवते 1547. हो बरोबर आहे. हो थांबा हे जरा इथं काहीतरी आलंय बघा. डोळ्याला जरा काहीतरी लागते वाटतं. बरं मला सांगा 15 ऑगस्टला इथं काय झेंडा होता का? पेढे वाटले होते का? गोळ्या दिल्या? 15 ऑगस्टला आपली पोरांची प्रभात फेरी शाळेची हे सर्व मी असतो ना. मी असतो की इथं. 1947ला जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा काय होतं इथं? इथं म्हणजे देऊळ होतं की. त्यावेळेला गाव कसं होतं? त्यावेळेला पण अज्ञानच त्यावेळेला म्हणजे काय गुरुला असायचे ना तेव्हा? हो गुरुबाई. बेंदूर केवढा निघायचा तेव्हा ना? तर आपल्या आळीचाच मान होता. होय ना. बैल निघायचा का बेंदरला मागच्या आळीचा मान पाहिला. आमची बैल गेल्याशिवाय गावातली बैल निघत नव्हती. होय तुम्ही लय म्हणायचा ना मंगलाष्टका? प्रत्येक लग्नात दादांची एक मंगलाष्टका असते म्हणल्या. बहुमानीच्या पुलिया माता पित्या देवदा मित्रांचे तुमच्या तसेच असती जेविष्ट त्यांचे सदा वृद्धापं घुसस यद्या मुली मुला विद्या तशी शिकवा हर्षे टिकरा फुलांची अवघे इथं काय खेळ खेळायचा तुम्ही?
इथं आट्यापाट्या आट्यापाट्या आणि ते होतं ना मी कबड्डी खेळायला सुद्धा जात होतो. होय. हो. नाही पण तिथं आपले शिवना पण नाही म्हणजे डोबर मस डोंगर मामा मामा नाही काय नाही नाही मामा मामा डोबर मस कोणची ते काय मग सगळे म्हणायचे बोहरी दूध किती देती हो शेरभर शरभर हा आणि मग दाना सगळं आपला जुना रस्ता माहिती आहे का? हो खालचा आणि ते आगुंडीचं वर घायाळ होतं. बरोबर बसले असेल तर शिकून माणूस पळत गेला तर पांदीत घायाळ उड्डाण करून माणसं उडी टाकायची लई शिवारात चालायची होय अख्खं शिवार वळवळ गाड्या भलरी दादा भल उपट तुझी भल आणि बाहेर बाहेर गड्या भल रे दादा तू म्हणणं होतो पोपटराव इकडे बस इकडे बस इकडे हा वळवळ गाड्या भलरी दादा बाहेर बाहेर गाड्या भलरी दादा भल गेली पात भल दादा बाहेर बाहेर गड्या भल रे दादा उचल हात भलरी दादा बाहेर बाहेर गड्या भलरी दादा माग राहिला भलरी दादा बाहेर बाहेर गड्या भलरी दादा. त्याचा भाऊ गायक होता कीर्तन मानसिंग म्हणायचा आहे ना कीर्तनला जोरात चालायचं ना इथं भारूड कीर्तन भारूड कीर्तनाचं काय आठवत आहे का भारूडातलं केशवा माधवा गोपाला घनश्यामा केशवा माधवा गोपाला घनश्यामा मधुसूदना मनमोहना जय 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 श्रीरामा रामा जय 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 श्रीरामा रामा जय 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 श्रीरामा जय श्रीरामा जय श्रीरामा जय श्रीरामा जय श्रीरामा जय 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 श्रीरामा जय 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 श्रीरामा केशवा माधवा गोपाला घनश्यामा केशवा माधवा गोपाला घनश्यामा मधुसूदना मनमोहना जय 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 श्रीरामा रामा जय 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 श्रीरामा. वा 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 पोपटराव मस्त तत्कालचा आवाज ते गुरं राखताना पण माग नाही का माळावरती म्हणायचे ते चंद्रकला टिपकीची बाई टिपकीची ते लय चालायचं ना नेसलेली बाई म्हणायचं नेसले हा दादा 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 म्हण हा म्हण नेसले गसाई साडी चंद्रकला टिपक्याची बाई टिपक्याची बाई टिपक्याची नजर माझ्यावर या सावळ्या हरीची नजर माझ्यावर या सावळ्या हरीची नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. आणि पुढं काय आता चरण आहे का तुमचं आम्ही तेव्हा ऐकायचो लहानपणीचं काय आठवतंय बघूया तुम्हाला सांगा लहानपणी इटी जाऊन खेळायचं गोट्या गोट्या कुस्त्या खेळायला कुठपर्यंत जायचे लोक रे संपतराव कुस्त्या खेळायला सांगलीपर्यंत इकडे महाबळेश्वर पर्यंत होय ना फिरायचा हे लोक लय तो पहिलवान होते हे म्हणजे 500 जोर सगळ्या सांगलीपर्यंत सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या कुस्त्या कराडपर्यंत इकडे ज्या आपली यात्रेमध्ये जे असतील तिकडे फिरायचं म्हणजे लहानपणी आठवतंय हे संपतराव मधू वगैरे शोभा आमच्या इथं म्हणजे तुमच्या आई वडिलांची कधी आठवण सांगा तुमच्या आई वडिलांची आम्हाला तरी बघायला मिळालं नाही ना काय बघितले सगळी आमची बघितली तू तर बघितली आय बघितली ना तू बघितली बघितले मला आठवत हा, मला नाही आठवत आल्या का मास्तरी ती बघितली आता म्हातारी तुमच्या संग बोलली मला विचारून घ्या मी लहान असेल लय तेव्हा हे बघ हे दत्ता हा त्यांचा पोरगा दत्ता तुझं किती वय आहे 66 संपलं माझं 66 म्हणजे
हात दत्ता थोरला ना म्हणजे ते त्याला 60 हा घनश्यामला 60 वर्ष. घनश्यामला 60 वर्ष झाली. 63 आहे घनश्यामला 63 आहेत. हो म्हणजे हे किती यांची किती असेल वय 96 ना. हो आणि फिरत्यात चांगलं एकदम म्हणलं गावात म्हणजे एक नंबरच येतो म्हणजे. पहिले खेळ जादा असायचे गाव. इथनं 2 वेळा पडलं तर पण बसून नाही राहिलं. होय ना. कशावर पडला. बघा इथं गाठ कसली हा पायरीवरनं पडला पण बसून नाही राहिला. नाही ऑपरेशन नाही काही नाही डॉक्टर नाही काही नाही. त्याच्या आईला पडला की उठला की चालला. गोळी खाल्ली नाही कधी तर 5 पैशाची गोळी नाही अजून आता येते आपल्या काय बीपीच्या आजारामुळे तेवढ्या गोळ्या खातो. आता हो. पण आयुष्यात 5 पैशाची कुठली गोळी खाल्ली नाही. गोळी खाल्ली पडला उठला झाला इथलं मोडलंय बिडलंय काय नाही. शिवाय नाही. दवाखान्यात कधीच नाही गेला. आपला डॉक्टरच नव्हता ना इकडे कधी. डॉक्टर होते फिरते देवीची कधीतरी एसटी नव्हती तर एसटी कधी पार असतात चिखलात कन्यारपर्यंत यायची एसटी. 75च्या नंतरचे 75ला जीएसटी देवी सकाळी एक त्याच्यावर संध्याकाळी. आणि 81ला लाईट लाईट आली 83ला आली. 81ला खांब लागले आणि 83ला बल्ब आले. हा साताऱ्याला चालत असलं. साताऱ्याला कसं जायचं तुम्ही. कण्या नाही तर चिंचणीवर बसायला मेळाला चालत जायचं चिखलात. पण बहुतेक बैलगाडी कनेरला चालत जायचं. नदीला पाणी असलं की कनेरला चालत जायचं. बैलगाडी नदीला पाणी असलं की कनेरला चालत जायचं एसटीला. पण आता सातारला तर म्हणजे देखना पिसवा बाबा सुद्धा गेल्या ना. सगळा गेला. लहानपणी किती चावायचं पिसवा लय लय चावायच्या. देखन किती पिशव्या किती वापा किती. लेग आला. लेग तुम्हाला आठवतो का. लेग नारू लेग आठवतो. काय झालं त्याच्यावर बाहेर पडलं म्हणजे 43ला ना होय दादा 43लाच की 43 झाले 42-43 सगळं गाव बाहेर पडलं. जाऊन राहिली उंदीर पाडायचे मेरून आपोआप लेख उंदराला झाला की उंदीर पाडायला की माणूस मारला पडला वस्त्याला होते सगळ्या शेतात. लगेच पिसाला. भूकंप झाला तेव्हा तुम्ही कुठे होता. भूकंप झाला तेव्हा घरीच असणार नाही देवळात होतं का. आम्ही देवळात झोपलो होतो त्यावेळेला. होय ना. मी म्हणते बैलगाडी देवळात आली धडा मी असं करून हो 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 करते त्याचा. बैलगाडी आली म्हणलं सलग हे सगळं चढून बैलगाडी देवळात आली. हो 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 मी असंच करून उठलो होतो बैलगाडी आठवायला. 67ला हा अहो आता माणसं पहिलं नाना पाटलाच्या वेळेला भूम्यांना इतकं हे स्टेज पण आता त्याला पार येतं. पण यांनी जम्पिंग करायचं तर दिसे होता. काय नाना पाटलाच्या नाही नाना पाटील सुभाष जगदाळे बापू कचरे नाही देवच्या पाटलाला पत्रेसारखा पाटलाला पत्रे मारले होते ना. हो आणि ते बापू कचरे ह्याचा पुष्यगावचं काय बुधचा मी गेलो होतो ना तिथं. हो खरोखर पत्र्या मारल्या होत्या. पत्र म्हणजे या नाडगे आणणार नाटकात 200 राहणार. काय म्हणून ठेवलं सर. का म्हणून ठोकल्या पत्र्या. इंग्रजाला खबर द्यायची. होय ती सरकारची लोक इकडे करतात. पहिलं पोलिसांचं काम नव्हतं का. पोलिसांचं काम होतं. पोलीस पाटलाचं खबर देणार हे लोक इकडे आले चळवळ. नाही ते देवरचा पाटील चढील होता बाया. कुठला पाटील चढील होता. देवरचा होय ना. म्हणून त्याला जसं चांगल्या ठेचल्या फोडला त्याला. हा तासा हाणल्या धरून फोडला ना. धरणात तुमची शेती गेली का धरणानंतर गावात काय बदल पडला. आपल्या गावातल्या 50% माणसांना जमिनी नाही मिळाल्या ना. जमिनी 25-30% लोकांना जमीन नाही ना. हवे धरण हे आपल्या इकडं कने साळीच्या धक्क्या ह्यातनं जायला पाहिजे होतं. ते आपल्या गावातून काही लोकांनी केलं माधुरचोतपणा आहे ना. त्या बेलाला जो चपल्याच्या माळखालनं घालावं.
बिलारी गुरुजी नव्हता का हा त्याला चप्पलच्या माळाखालनं घालावला. चप्पलच्या माळा खाली चप्पल म्हणजे अशी ती येणार होती मिरवणूक म्हणजे आपली प्रचाराला किंवा काय म्हणून अशी चप्पल अशा घ्या, बांधल्या त्याला त्या माळा, बाजूला त्याच्या बांधली. खालनं का तर धरण येतं तुम्ही कशाला हे म्हणजे आणि त्यामुळं धरण वरचं कनेरला गेलं आणि ते आणि साडीला त्यामुळे ते बिघडले ते वागेश्वर साडी. त्यानं हिथं सभा झाली नाही वाळवंटाला सभा झाली प्रतापराव बसले त्यांची आहे ना. चिंचणीची म्हणजे इथं धरण झालं असतं आपलं गाव गेलं अहो वाळुसऱ्यात वाळुसऱ्यातच की प्रताप भोसले त्यावेळेस पुनर्वसन मंत्री होते 77 78. म्हणजे ती अशी चपलेची माळ घातली नसती तर धरण इथं वर गेलं असतं. मग आपलं गाव राहिलं असतं. हां असं त्यांचं मत आहे. तुम्ही आपले सातारचे महाराज कुठले कुठले बघितले? आपले उदय महाराजांचे वडील प्रतापराव बघितले, आबाईशे महाराज अभयसिंग बघितले. त्यांचे वडील हो आबाईशे महाराजांचे बैल असतील तुम्ही. हो अभयसिंग महाराज बघितले. त्यांचे वडील हो उदय कोण वाघ महाराज आहे? वाघ मारायला यायचे ना महाराज. कोणते? महाराजांचे वडील इथं हे बघ हे काय म्हणते बंदूक आमच्या घरी असायची. वाघ मारायला राजे येत होते. कोणते राजे? आबाईशे महाराजांचे अभयसिंग वडील महाराजांचे वडील प्रतापसिंग राजे ते इथं यायचे घरी यायचे हा आणि इथून बंदूक घेऊन रात्रीचे प्रताप महाराज वरच्या डोंगरात जायचे. हा रात्रीचे शिकार करायचे बघायचे. होय ना. काय त्यांचं नाव एकदा आम्ही वाघ पाहिला इथं गावात आणला होता. मारून मारून आहे आणला. ना. होय. हो इथं आणला होता. अवघ्या आणला तर तेवढा पैसे आणला होता. किती वाघ मारलेले बघितले तुम्ही? मला 10 वाघ बघितले. होय. ते उस्मानबाईनं ते तोंड फाडलं होतं ते कशाचं? हातानंच की कोल्याचं. त्याचा जे हात धरला इथं ते तसाच धरल्यावर पुन्हा त्याला पालता घातला गुडघा लावून आडवं पाडलं आणि मग दुसऱ्या हातानं ओढलं तेव्हा वाच्याळ दोन्हीकडे एकीकडे एक केलं तिथं धरलं आणि तिथं दोघांची झटापट झाली. एवढी त्या उस्मानबाईच्या अंगात ताकद होती. ते हेच दिलं होतं पेन रेखताची काय येड्यागत ताकद व्हायला काय ताकद होती उस्मानबाईला बकरी कापायची सवय होतीच ना आधी काय का नाही? आहे की अजून होय कुठे आहे उस्मानबाई? होय. तुमचं एक काम एक होईल का? हो काय? उस्मानबाई नाही का त्याची जमीन येते तेवढी जमीन आहे त्याला. ती सरकारी असल्यामुळं त्यानं तसं सरकारनं असं की वाजव तरी पाहिजे तेव्हा त्यानं घरच्याची वाजव गावाचं ताशा विषय सर्व वाजवतो. आणि ती आता जमीन काचोड्यांनाही केली आहे पुनर्वसन घरकुलांसाठी. आणि त्याच्या आजोबापासनं वडिलापासनं जमीन त्याच्याकडेच आहे. तेवढं तुम्हाला करता आलं तर करा. ती जमीन इथं होती का नाही उस्मानबाईची हा, उस्मानबाई त्याला करत होता ते. करत होता. करत होते. आता पोरांना काय सांगाल तुम्ही ह्या नवीन पोरांना? त्या अशा पोरांना हे बघा ही पोरं आहेत मागे त्यातला काय तिकडे रे हे पोरं नाही, इथं बस. नवीन पोरं अरे 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 हे बघा इकडे इकडे हा इथं बस हे पोरं इकडे हे जा. इथं बस. काय रशेल सांगा या पोरांना काय सांगाल तुम्ही? इकडे बस. चांगलं संस्कार चांगले सांगायचे चांगले संस्कार चांगले संस्कार कुठले कुठले असतात? चांगले म्हणजे आपलं गाव शिंदे देशमुखाचं आहे त्या पद्धतीने मुलांनी सुद्धा वागावं. शिक्षण काय नुसतं खेळायचं नाही. मोबाईल हे ते मोबाईल हे नको काही नको. आपला अभ्यास ना आपण पुस्तकी ज्ञान मोबाईल लय वाट लागते हो लय. होय. तू वापरतोस का? माझा भाऊ वापरतो जास्त मला नाही नाही वापरत नाही जास्त. वापरू नकोस. काय सांगतं दादांचं ऐकायचं. मोबाईल नको काय नको आपला अभ्यासावर लक्ष ठेवायचं.
तुम्हाला तुमचं गाव कुठलं? बघा आता कोणचं गाव तुम्ही विचारा. मेघाचं गाव कोणचं असं म्हणा की. नाही इथलं नाही हो, तुमचं लग्नाच्या आधीचं गाव. कोपर्ड, काशीळ कोपर्ड. काशीळ कोपर्ड. तुमचं आता लग्न होऊन किती वर्ष झाले? 64ला लग्न झालं माझं. 64 मी गुलामगिरीतली आहे. हा, गुलामगिरीतली. 43चा जन्म आहे माझा, 47चं स्वातंत्र्य. मग 77च्या वेळेला तुम्ही कुठे होता? काशीळला. कुठं? काशीळ कोपर्ड. कोपर्ड्याला. तुम्हाला आठवते तेव्हा? इतकं त्या 3 वर्षात काय आठवते, एवढे 2-3 वर्षाच्या पहिली पहिली एवढी होती होई तेव्हा हुशार नव्हते ना. मग लग्न बघितलं. 64ला लग्न झालं. 64ला. मग 64ला तुम्ही इथं आला होय? तुम्हाला ह्या गावाचं काय आठवतं तेव्हा? काय आठवतं त्यावेळेला? त्यावेळेचं गाव, पावसाची धार. लय पाऊस ना? 4 महिने पाऊस पडतो. तुमचं लग्न कुठं झालं? फक्त पाऊस कोपर्ड्यात झालं. होय. ह्यो वराड कसं आलं होतं तिकडं? मग ट्रकानं आलो होतं. किती आले ते लोक? मस्त आलं ट्रक भरून. ट्रक भरून? हो. पण यायला ट्रक यायचा का तेव्हा? उन्हाळ्यात झाला असेल लग्न. नुकताच सुरुवात झाली त्यावेळेला. आमच्या वेळेला ट्रकाची पहिली बैलगाडीनं जात होती. फोन होतो का तेव्हा 64ला? त्यावेळेला 64ला मंदाच आहे. 64ला फोन कुठलं काहीतरी होतं का? टेप नव्हता का? रेडिओ नव्हता का? काय रेडिओ तरी होता का? रेडिओ कधी आला मग? मग आला पुढे वाटतं. हाय. तुम्ही लागला आणि नाही तेव्हा हे मिलिटरीत होते का? हो, मिळतीच होत. 61ला भरती त्यांची होती. आणि 64ला लग्न? 64ला लग्न. होय. ते कुठं तुम्ही गेला होता का त्यांच्यावर? नाही, मी गेली कुठं. काय माहितीच. शिंदे देशमुख आहे, साधी गोष्ट नाही. अजिबात बाहेर नाही ना? नका बोलू डोक्याला. अजिबात लय त्रास द्यायचे का शिंदे देशमुख? आता कोणाच ठाऊक. अजिबात घरातनं बाहेर पडायचं. तुमची आता भैरूब आहे की कोपऱ्यात फटकं खाल्लेलं आहे ना? कोपऱ्यात भैरूबाच्या आहे ना? तुमचे सासरे कसे होते? नाही पाहिले मी. सासूबाई पाहिले. सासूबाईनं मी बघितलं. सासर नाही, बापू नाही पाहिलं मी. आणि त्यांना फुई नाही का? त्यांना काय म्हणायचे? काची म्हणते ती. काची म्हणते ती. काची म्हणते ती. हा, मला फुई म्हणते ती. त्यांना काकी म्हणते. पण मग तुम्हाला हे येळेगाव आवडलं का नाही लग्नानंतर? नाही आवडलं, पण आता काय शेवटी परमेश्वरी लीला आगाध आहे. हा, ढकली आपल्याला गेलं आयुष्य. आता काय झालं? आता काय झालं? बरं, एखादं मला सांगा आता. ओवी म्हणून दाखवा एखादा. ओवी तुम्ही नाही तुम्ही लय तेव्हा मला आठवतोय त्यावेळेला नाही का? आता बाई वेळ नाही, पण मला स्वयंपाक करायचा. स्वयंपाक मी करून देतो. भाकऱ्या पटापटा 4 भाकऱ्या केल्या कालून. नाही ती पंचमीला तुम्ही गाणी म्हणायचं ती कुठली? पंचमीचं गाणं असेल मग. एखादं सांगा की थोडक्यात. नाही थोडंसं नाही काय म्हणते. नाही नाही मूड नाही आता. काय 64ला म्हणजे मी तर तुमच्या लग्नात 3 वर्षाचा होतो. 4 वर्षाचा. लहानच होतात तुम्ही. मग आता सर्वांच्या बरोबर याचा माग त्या दूध न्यायला आल्या म्हणजे मग याचा त्यांच्यावर माग आपलं फार. राणी साहेब येत होत्या, साहेब जीवाच कळच्या होत्या, त्या येत होत्या दोघी बहिणी. मला आठवतं मी लहानपणी आई मला तुमच्याकडे इकडे झोपून गेली आणि सकाळी उठून गेलो आणि इकडून वळलो तर पहिल्यांदा मला ही शिट्टी तिथं त्या इकडं वळलं तिथं आलेली आहे. मला तिथं मी शिट्टी पहिली, मला सगळी पोरं शिट्टी वाजवते. मला यायची त्या जुन्या घरात. हा, तेव्हा ते हे नव्हतं घर ना अलीकडचं. नाही पहिलं मोकळच होतं ना. डोंबाऱ्याचा खेळ तिथं चालायचा ना? तुम्हाला आठवतं डोंबाऱ्याचा खेळ? हो आठवतं. तिथंच चालायचा ना नेहमी? सुंदर माझं जाचं घरघर फिरलं नथुराम घोडशाळ गांधीजींना मारिल. सुंदर माझं जात गरगर फिरलं नथुराम घोडशाळ गांधीजींना मारिल. तुमच्या काळात तुम्हाला तमाशा बघायला मिळायचा नसेल? हिथं असायचा की तमाशा जत्रेच्या वेळेला. हो, पण तुम्हाला बघायला यायला नसेल ना? चुरून यायचं कवा तरी जिकडे तिकडे गेल्यावर नाना काका जिकडून तिकडून पसार झाल्यावर यायचो आम्ही जावा. गपचूप येऊन बघून जायचं? हो, नाही अगोदरच जायचं. उठायचं अगोदर, ह्याच्या अगोदर यायचं गुपचूप. हा, म्हणजे हे गेले सावरा झाले की जावा यायच्या गप बसायचं. तमाशा संपायच्या आधी घरी यायचं. तिघी जावा येत होता आम्ही तिघी बी. आहे ना? थुरली ही म्हणली सांगती कुंती कृष्णाला करण तो पांडव रे पहिला. सांगती
कुंती कृष्णाला करण तो पांडव रे पहिला कुंवरपणीचे ते आई पण कुंवरपणीचे ते आई पण जलदेवीला केले अर्पण जलदेवीला केले अर्पण जलामध्ये मी बाळ सोडिला जलामध्ये मी बाळ सोडिला तो पांडव रे पहिला सांगती कुंती कृष्णाला करण तो पांडव रे पहिला करुणी फुलाची परडी श्यामा करुणी फुलाची परडी श्यामा बाळ धाळीला मी निजधामा स्वजन ध्वनी त्याचा ऐकिला स्वजन ध्वनी त्याचा ऐकिला तो पांडव रे पहिला सांगती कुंती कृष्णाला करण तो पांडव रे पहिला जय जय महाराज जय हिंद जय महाराष्ट्र. अरे वा. काय लावले मला काय नाही ते आवाज येतो चांगला त्याने. येतोय हा आता लय भारी आवाज येणार तुमचा. हा. चांगला काय त्याने रेकॉर्ड होते ना आता इथं त्याच्यात टपरी चांगलं ऐकू येणार चांगलं. तुम्हाला वाटतंय आळू म्हणताय बरं पण आता अख्खा महाराष्ट्र ऐकणार आहे. तुम्ही बोला काय बाय हा मग माहिती बाया परसनी निसनी आमच्या काय म्हणतील कशाला तुम्ही तुम्ही अजून घाबरताय. घाबरत लग्न झाल्यापासून त्या येण्याच्या लोकांना घाबरून परत पोरांना घाबरायचं. आधी मोठ्या माणसाला घाबरायचं पोरांना घाबरायचं. मोठी रगड एका चढची एक बादशाह होता होय ना म्हणून अगदी होय ना लय आगाव लोक ना तेव्हा. होय गेला आम्ही काढला आपले दिवस चाल काढले दिवस ना लय त्रास द्यायचे का हा चला गेलं नाही गेलं खरं सांगा की तेव्हा गेलेलं कस मोजायचं नाही आता येणारं मोजायचं येतील किती किती दिवस आहेत आपलं काय त्रास द्यायचे तुम्हाला त्यावेळेला. काय ती सांगायची शब्दात सांगण्यासारखं त्रास नाही त्या उगाच उकरून काढू नका. शब्दात सांगण्यासारखं नाही. पहिली माणसं काय असतील इथं त्यांना काही सांगायची गरज नाही. बहुतेक बरीचशीच आहे ती हाय ती बरीचशीच आहे ती बघा. मग आता नको काढलेलं असं तसं दडपून आता थोडे दिवस राहिले आमचे बी आता किती राहिले सांगा एकदा कशाला त्यांचं नको नको नका. सांगायला गेले विचारले झाले असले काय आता. पोपटराव इकडे या. हे नाटकात कोण कोण कामं करायचे रे. ज्योतिबा करायचा ना ज्योतिराला ज्वारा स्त्रीपात्र हौसा कोणी पाटील बेगाने मला वाटतं 75 साली झालं ना. हो शिवबा स्त्रीपात्र हे दोघ जण हौसा आणि नंदू कदमाचा राखमा आहे. हौसा राखमा दोघं. आणि तुम्ही काय होता. नाही ते नव्हते 75. मी नंतर कोलांगार नंतर चालू होतो. नंतर होतो तुम्ही. मी संपत नाव्याची भूमी हा होय आणि संपत गुरुजी स्वामी शंकर स्वामी तेव्हा नाटकात काम करणारे कृष्णनाना पण करायचे. कृष्णराव नाही शंकर स्वामी शंकर स्वामी जंगम शंकर जंगम हा शंकर गुरुजी परत. तेव्हा गावातले भारी नाटक चालायचं. दांडपट्टा चालायचा. लेझिमीचा डाव चालायचा. बेरड झालेला तो हे दसरा उजाडला त्यात प्रल्हाद गुरुजी त्यात त्यानं काम केलं. एक पर्ड काम केलं. परत कोण कनेरचा तो आपला बजरंग किसन जंगम हा ते होता नाटकामध्ये दसरा उजाडला. आपण परत ते आपण ते ह्याच्यात नाटक बसवलेलं कुठं तुमच्या शाळेत सातारला हा रोज आपण तिथं क्रांती स्मृती अध्यापक विद्यालय
डीएड कॉलेजला होतो मी. DED कॉलेजला तेव्हा होतो. इथून तालीम म्हणलं तिथं तालीम तिथं चालायची. आणि मला आठवतंय ते नाटक झाल्यानंतर मी परीक्षेला सायकलच्या पुढे कॅरेज असतं ना त्याच्यावर पुस्तक ठेवलं होतं वाचत वाचत परीक्षेला. म्हणजे तो काळ किती होता. हो. आणि ते स्टेज बनवायचं आपणच. हो. ते आपणच आदले 2 दिवस मातीचे पोते भरायचे. त्या फळ्यांना रस्त्याच्या खडी आणली होती रात्रात आपण पळवली ती. हो, तेच की आणि म्हणजे त्याचं stage तो बनवलं. काळ कसा होता. हा. आणि आत्ताचा काळ कुठीकडे गेला. आता लई येड लागलं. रेडीमेड का रेडीमेड माईक नव्हते तेव्हा. त्यावेळेला नाटकात जे काम करण्याची भूमिका होती ती किती म्हणजे स्वच्छ होती. माईक नव्हते तेव्हा. माईक नव्हती. आवाज काय लागायचा आवाज पण. खडा काढायचा. बत्त्या गॅस त्यावेळेला गॅस बत्त्या लावायच्या वर ठेवा. संपत तात्याने आम्ही 1900 बंडा पण काम करायचा चांगला ना. रायगडला जेव्हा जाग येते वगैरे अशी पण नाटकं केली होती ना. काम केलं होतं. संपत तात्या आपण कधी नंबर काम. 77 का 78 ला मास्तर शंकर मास्तर 78 ला अखेरचा वय मुंबईवरनं आम्ही संपदा हे भोसले हा. बापूजा बाळू जयवंत पाटील इंद्रशेठ म्हणजे रंगारामुशाची भूमिका त्याने केली. मसनी रंगा म्हणतात. चला येऊ का दादा. चल बरं वाटलं. सांगितलेलं तेवढं जमलं ठेवा. बरं ते उस्मानला जमिनीचं काम करायचंय ते जरा डिटेल कोणी देईल का. तेवढी जमीन आहे. तू दे जरा. तेवढी शोभाला सांग. आणि ती जमिनीचं आपण जरा प्रकरण वरपासून फिरवायचा प्रयत्न करू. तेवढी जमीन आहे होती. हो हो. मस्त अंतर हे होतं. काय करतो अंतरात त्यांना त्रास होतोय त्यांच्या उस्मान भाईला जमीन खरंच मिळाली पाहिजे. गावातल्या ती दसऱ्याला ताशावर सर्व काम करतो. ते कसं असतं गडशे म्हणून असते का ना वाजवणार. माहिती आहे. पण त्याने ती काय केलेलं ती सरकार जमा केली आणि त्या गाववाल्यांनी सांगितलं की बाबा ह्याला हे वाजवेल ह्याला खाऊ द्या. त्यामुळं ते काय त्यावेळेला खंड वगैरे भरत असेल पावती. पण ते दरवर्षी भरायचे. किती वर्ष भरल्या तर त्यालाच विचारायला पाहिजे त्याच्याकडे काय खंड अजूनपर्यंत इमानदारीने काम आहे. आहे मात्र. भाषा वगैरे वाजवतो. तेवढं काम तेवढं करा. बघू त्याला एक वेळ तुम्हाला मला सगळं कागदपत्र हे द्या. ते 7-12 हे काहीतरी पाहिजे सगळा पुरावा. ग्रामपंचायत दिलंय की ते. होय. हो तो पाहिजे हो तो सांगेल बरोबर. बरं बरं मी घेतो ह्या शिवबान यांच्याकडून माहिती घेतो. कलेक्टर ऑफिसला जातो. आणि उस्मानबाईच्या पिढ्यानपिढ्या लोकांनी गावासाठी एवढं वाजवलं आणि ती जमीन तो करत होता. फक्त त्याच्यावर सरकार असं नाव असल्यामुळे ते आता सरकार देत नाही. तर त्याला ती दिली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ना. हो त्याला दिली पाहिजे. चालेल चालेल मी सांगतो. जगात चांगलं जावं आपलं चांगलं. वा 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 काय भारी बोलला तुम्ही. तेवढंच आहे रे. त्या कुटुंब तेवढंच आहे हो. बघा पूर्वीची माणसं कशी होती की आमच्या गावातला मुसलमान उस्मान भाई जो जत्रेला बकरं कापण्यापासून ते जत्रे सगळ्या सणामध्ये तडम ताशा वाजवून त्याच्या पिढ्यानपिढ्यापासून त्याने त्याचं गोपाळदादांना खूप वाईट वाटतंय की त्याची जमीन सरकार त्या सातबाऱ्यावर सरकार असल्यामुळं त्या पिढ्यानपिढ्या कसं असलं तरी त्याला ती मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचं हृदय. आता 12 वर्ष जर शेतकऱ्यांनी जमीन केली तर बामणाच्या जमिनी गेल्या. 1957 साली कोळ कायदा निघाला. सर्व जमिनी बामणांच्या ज्याला त्याला मिळाल्या. ज्यांनी वहिवट होती त्यांना मिळाल्या आणि यांना मात्र मिळाली. यांना मिळाल्या. म्हणजे कसं डोळ्यातनं पाणी येते माझ्या. अशी पिढी अशी माणसं असं माणूस की धर्मनिरपेक्ष भावना गावातल्या म्हणजे कुठे हिंदू मुस्लिम भांडणं चालले आणि कुठे एखाद्या गावातल्या मुसलमानाचा आपला हृदयाचा दोस्त आहे त्याला जमीन मिळावी म्हणून म्हणणारी पिढी अशी माणसं परत मिळणार नाही. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. दादांची 100वी आपण ह्या देवळात इथं साजरी करायचे आणि दादा तुम्ही आनंदात राहायचंय खुश राहायचंय. आम्ही परत तुमच्या 100 नेते.